आहे आणि ती बातमी अशी की सूरज चव्हाण हा बिग बॉस सीझन 5 चा विजेता ठरलेला आहे। या सीझन मध्ये बिग बॉस मध्ये सूरज चव्हाणने बाजी मारलेली आहे। बारामतीचा सूरज चव्हाण म्हणजे गुलीगत धोका बुक्कीट टेंबूळ असं म्हणत सूरज चव्हाणने मैदान मारले। रितेश देशमुखकडनं विजेता जाहीर करण्यात आला। गुलीगत धोका बुक्कीट टेंबूळ असं म्हणत सूरज चव्हाण ठरलाय 5व्या पर्वाचा महाविजेता। बारामतीचा सूरज चव्हाण बिग बॉस 5 चा महाविजेता ठरलाय। रितेश देशमुख यांनी त्याला विजेता जाहीर केलाय आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। या अगोदरच्या एका सीझनचे बिग बॉस विजेता, पहिल्या सीझनचे बिग बॉस विजेता शिव ठाकरे आपल्या बरोबर आहे। शिव, आपल्या म्हणजे आपण बघतोय की सूरज चव्हाणने मैदान मारलेलं आहे बिग बॉसचं, पण तुम्हा दोघांमध्ये एक फार कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे शिव की तुम्ही दोघंही ग्रामीण भागातून आलेला आहात आणि तुम्ही आता सूरजचा सगळा गेम या सीझन मध्ये बघितला असेल। कसं वाटलं आपल्याला, काय प्रतिक्रिया आपली? मला असं वाटतं की ज्याला गरज होती त्या ट्रॉफीची, ट्रॉफीपेक्षा त्या पैशांची, ज्याची लाईफ चेंज होणार होती त्याच्या हाती ट्रॉफी गेली। आणि असं म्हणतो ना आपण साधा भोळा, त्याच्या मनात कुठेच कपट नाही, काही नाही, तर तेच लोक आपल्या महाराष्ट्रात पटकन घर करतात लोकांच्या मनात। आणि सूरजने केलं आणि त्याच्या हक्काची ट्रॉफी होती। मला तर तो डिझर्व करत होता। गेम वाईज मी म्हणेल की अभिजित सावंतचा गेम चांगला होता, पण सूरज चव्हाण जसं असतो ना की त्याला गेम कळलाच नाही आणि तोच साधापणा आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना भावला तो आणि त्याच्या आधी ट्रॉफी आली तर सगळे खुश आहेत। म्हणजे मी असं नाही वाटत की मी एकटा, महाराष्ट्रात गावातून एक लोकांनी एवढी मेहनत घेतली आहे त्याच्यासाठी। तुम्ही बघाल तर त्याच्यासाठी रॅली निघाली आहे, त्या लोकांनी एफर्ट घेतलाय। मला स्वतःहून दादा आपला सूरज आहे आणि हो भाऊ मला माहित आहे, तर खूप आपुलकी आहे लोकांमध्ये त्याच्यासाठी आणि त्याच्या आधी ट्रॉफी गेली तर आपला गणपती बाप्पा त्याला अजून समोर नेऊ आणि खूप म्हणजे देवाचा मुलगा आहे तो। यापूर्वी आपण सूरज चव्हाणला शिव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरतीच बघितलेले, छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं, म्हणजे गुलीगत धोका, बुक्कीट टेंगूळ असं म्हणत त्याचे वेगवेगळे व्हिडिओ बघितले, जे खरं तर लोकांनी त्याला वेडही म्हटलं, लोकांनी त्याला लाईकही केलं। पण आता या प्लॅटफॉर्मवरती विजेता ठरल्यानंतर त्याला कशा पद्धतीने पुढचं करिअर असू शकतं असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही देखील या सगळ्याच्यात गेलेला आहात। मला खरं सांगू तर मला खरंच तो प्लॅटफॉर्मवर त्या गोष्टी होत्या त्या खूप म्हणजे मलाही नव्हत्या आवडल्या। आपण जो माणूस म्हणून तो खूप चांगला आहे, त्याच्यात माणुसकी आहे आणि ते आजकाल खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळते। तर मला असं वाटतं की आता त्याला रस्ता तो त्यांनी नाही शोधलाय, त्याला देवानी तिथे पोहोचवलाय आणि देवच त्याला नेईल आणि होपफुली त्याचे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट यायला पाहिजे आणि तो खूप साधा आहे, तो ग्राउंडेडच राहील नेहमी। तर नक्कीच त्याला इथपर्यंत जर पोहोचवलं देवानी तर समोरही नेईल 100%। शिव, तुम्ही पण जेव्हा पहिल्या सीझन मध्ये आम्हाला सगळ्यांना दिसला होता, दुसऱ्या सीझन मध्ये माफ करा तुम्ही दिसला होता, तेव्हा तुमच्यातला साधेपणा हा प्रेक्षकांना प्रचंड भावला होता। आता जेव्हा सूरज चव्हाण देखील तुम्ही म्हणता की त्यातला साधेपणा तुम्हालाही भावला, तर आता हे आपण निश्चित म्हणू शकतो की बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती सर्वसामान्य माणूस देखील विनर ठरू शकतो, हे पुन्हा एकदा तुमच्यानंतर सिद्ध झालंय का? 100% झालंय। आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही गावातून एका छोट्या घरातून ज्याला खूप आधीच खूप संकटातून तो बाहेर येतो ना, त्याला बिग बॉस मधले टास्क असू द्या, बाकी गोष्टी खूप छोटे वाटतात आणि असे लोक ना खूप असं जेवणात जर एखादी पोळी कमी मिळाली, एखादं जेवणात काही चहा नाही मिळाला, हे सगळ्या गोष्टी खूप छोट्या असतात। त्याला जीवनात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी फेस करून इथे पोहोचला असतो तो माणूस, तर तो लोकांना जास्ती भावतो। आणि मला असं वाटतं की सूरज सारख्या ना अजून बाकीच्याही लोकांना चान्स मिळाला पाहिजे, जे आपल्या छोट्या आणि त्याच्यात तर मला वाटतं कलाकार लोक आहेत, काही टॅलेंटेड लोक आहेत, जे लोक साधे आहेत आणि प्लस त्यांच्यात मध्ये खूप चांगली कला पण आहे, त्या लोकांनाही चान्स मिळाला पाहिजे, जेणेकरून त्या लोकांनाही असं वाटेल की एक होप की आपल्यासारखे लोक पण इंडस्ट्रीत काम करू शकतात किंवा असल्या शो मध्ये जाऊन आपलं नाव करू शकतात। तर नक्की पण बिग बॉसच्या टीमला सलाम की त्यांनी सूरजला आणलं आणि बाकीचे जेवढे छोट्या छोट्या शहरात, छोट्या छोट्या गावात जे आपली कला एक घेऊन पोट भरतात आहे, त्यांना एक होप आली आहे की आपल्याला पण जाता येईल कदाचित अशा प्लॅटफॉर्मवर। बिलकुल, धन्यवाद शिव आमच्याशी बोलल्याबद्दल। आणि तुम्ही
सूरजला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि आम्ही देखील तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. सूरजला शुभेच्छा सगळ्या प्रेक्षकांकडून मिळालेल्या आहेत वोटच्या माध्यमातून. तर बिग बॉस सीझन 5 म्हणजे कलर्स मराठी बिग बॉस सीझन 5चा महाविजेता ठरलेला आहे सूरज चव्हाण. मुलीगत धोका बुक्की टेंगूळ असं म्हणत त्यांनी मैदान मारलेलं आहे.